तर चला सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पंच करतात. धन्यवाद विश्वासी केनेसर, आपलं मनपूर्वक आभार. पहिला चेंडू थर्ड मॅचच्या दिशेने बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवरती इथे मात्र थर्ड मॅचच्या बाहेर चौकार येतोय. जनुमान क्रिकेट संघ नाळिंबे आणि त्यांच्या विरोधामध्ये कानिफनाथ क्रिकेट मंडळ घोडसई आपल्याला पाहायला मिळतात. कानिफनाथ क्रिकेट संघ घोडसई विरुद्ध जनुमान क्रिकेट संघ नालिंबी या दोन संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. द्वितीय फेरीतील हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 3 ओव्हरची मॅच. पहिल्या बॉलवरती आला चौकार. चौकार आला. स्मॅश करायचा होता ऑफसाइड मध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची झालेली सांगत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बरोबरती बॅटची एज लागली मोठी. थर्ड मॅचच्या बाहेर चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र लगेचच डॉट बॉलची समाप्ती होती आहे. बॅटची मोठी एज लागली. विकेट किपरने जे संपादित केला विकेटचं पतन. चौकारानंतरचं लगेचच प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर से हम किसी से कम नहीं. फलंदाज बाद. पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावा संघ धावा फलकावरती 4. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती प्रतीक ऋतिक आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्क वरती उदय. अनिकेतला आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. तयार. ऑन साइडला खेळला फटका ते चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे धावतायत. बॉल अडवलं जातं. थोडे चाचपडतायत पण नाही. क्षेत्ररक्षण थोडं खराब झालं आणि चेंडू थेट निघून झालाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. डान्सिंग अंपायरची भूमिका साकारली तर मात्र काहीतरी पारितोषिक असणार आहे. पक्या डॉन. गोलंदाज सज्ज तो. गोलंदाजी मार्क वर. ओ रफ्तार. काय गती तुम्हाला पाहतो. प्रचंड गती होती या चेंडू मागे आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. 2 चौकारांना व्यतिरिक्त कोणत्या प्रकारची धाव आपल्याला अजूनही धावफलकावरती पाहायला मिळणार नाही. एक तर बॅटची एज लागून गेला आणि दुसरा फिल्डरच्या खराब प्रदर्शनामुळे आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द बॉल हेड. क्षेत्ररक्षका डीप मध्ये. शेवटच्या बॉलवरती मेल सिंगल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा घेतला निर्णय. षटक क्रमांक पहिल्या पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 9 ऑन बोर्ड. 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
सज्ज होतोय ऋतिक. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ओव्हर हॅट्रिक संपादित करत असताना मिडन षटक ज्याने हाताळलं तोच सध्या गोलंदाजी मागवरती सज्ज होताना आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत बघा. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. वारंवार फिल्डर्स कडून होणाऱ्या चुका आणि चेंडू थेट सीमा पलीकडे 4 धावांसाठी. आहेत जे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये फारच खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. निकृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण. सलग 2 वेळेस चूक झाली आणि यापूर्वी देखील त्या चुकीचं रूपांतर चौकारामध्ये झालं आणि पुन्हा एकदा चौकारामध्ये झालं. पण जर जास्तच वाऱ्याचा वेग असेल तर बेल्स नाही लावलं तरी चालेल थोडा काळ. गोलंदाज सज्जतोय. वा अतिशय सुंदर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटलं की आता पंख बाहेर काढलेत आता वरती झेप घेतात की काय आकाशात. बहुत यार. हो हो वेगवान नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता. बेल्स खरं तर 1 ओव्हर साठी काढून ठेवा पंच जर बसेल तर. वारा वाऱ्याचा वेग प्रचंड वाढलाय. ओबी स्टॅबिंग बॉल हवेमध्ये. विकेट कीपर चेंडू खाली येत आहेत. वेल जज कॅच आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. वन मोर. आणि गद्दारी केली तर जीव घेईन. जीवाला जीव देणारा आग्रे वाकड्यात शिरला तर जीव घेणारा देखील आग्रे. दीपा पाटलांचं संगीत होऊ द्या. संघर्षाचं दुसरं नाव क्रांतीचं प्रतीक दिवा पाटील. बोला तयार. हो क्या बात है. काय चेंडू बघा. प्रवीण विशेषर देखील प्रशंसा करतात. एवढा सुंदर चेंडू होता भावड्या अगदी. येस पंचांना आवडलाय. दोन चेंडू शिल्लक. स्टील 2 टू गो. हो बॉडी लाईन वरती आदळतोय. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. क्षेत्ररक्षक करतायत काय. योगी सर काय सुरू आहे मैदानामध्ये. फिल्डर्सचं काय सुरू आहे बघा. कळायला काही मार्गच राहिला नाहीये. गोलंदाज जर इतकी चांगली गोलंदाजी करत असेल तर क्षेत्ररक्षकांची साथ त्याला मिळणं फार महत्वाचं आहे. लेग बायच्या स्वरूपात धाव आहे. धावा किती आल्या. 15 आणि या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. ऑन साइडला कन्व्हर्ट केलाय. पंचांच्या अगदी जवळून चेंडू डीप मध्ये मिड विकेट रिजनला आपल्याला पाहायला मिळाला. बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण करण्यात आला. षटक क्रमांक दुसरा पूर्ण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धाव फलकावरती. 17 ऑन बोर्ड.
विमानतळ दिवा साहेबांच्याच नावाचं होणार विमानतळ. नवी मुंबई विमानतळाला दिवा साहेबांचंच नाव. प्रकल्पग्रस्तांनी एकवटलं बळ. त्या प्रकल्पग्रस्तांसाठी 12.5-22% ज्यांनी संघर्ष करून दिला आणि योग्य तो दर आपल्या जमिनींना मिळाला. संघर्षाचं दुसरं नाव दिबा पाटील. अन्यायाविरुद्ध उभं राहणारं दुसरं नाव दिबा पाटील. चळवळींना पुढे नेणारं दुसरं नाव दिबा पाटील. क्रांतीची यशोगाथा सांगणारं रायगडाची पुन्हाई म्हणजे दिबा पाटील. ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर मिळतील 4 धावा. साहिल भोईर फार खुश झाले बघा. अभिमान आहे. कोकण रायगड भूमीमध्ये जन्मला एक असा नेता जो लढला जनसामान्यासाठी, जो लढला शेतकऱ्यांसाठी, जो लढला प्रकल्पग्रस्तांसाठी. म्हणून आम्ही सांगतो ना की प्रकल्पग्रस्तांनी एकवटलं बळ आणि दिवा साहेबांच्याच नावाचं होणार विमानतळ. कमॉन डीजे. धावा झाल्या त्या स्कोर मित्र मला कळतात 21-21. राजा जोशी नाचा जरूर पण नाचताना थोडे कॅमेरा सांभाळा. डान्स करतात तिकडे ते कॅमेरावरती बसलेत. कॅमेरावर बसले नाहीत नीरज. शब्द चुकीचा वापरू नका. कॅमेरा ऑपरेटिंग करण्यासाठी ते तिकडे बसलेले आहेत. कॅमेरावर बसले म्हणजे ते वेगळं उल्लेख होतो. कॅमेरावर माणूस बसणार कसा. सध्या आमचा VIP डायस तुम्हाला त्यांनी दाखवला. साहिल भोईर मांढरे डबल इन द केसरी. बिंजोडचा बेताक बादशाह. ओहो हो काय टायमिंग, काय तो संपर्क, काय ती लांबी आणि काय ती उंची. सगळे ओके मध्ये एकदम. षटकार. काय जबरदस्त संगीत. शिवबा राजा छत्रपती झालं र. स्वराज्याचा तोरण बांधलं. तोरणा किल्ला जिंकत असताना माझ्या राजानं स्वाधीन केलेल्या सुंदर स्वराजामध्ये आपण जगत आहोत. हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. खरं तर आईचं स्वप्न सत्यात उतरवणारा जगातला एकमेव राजा आणि त्या राजाचं नाम उल्लेख करता रक्त सळसळलं ठोकलाय. सलगचा दुसरा षटकार. छत्रपतींचा छावा आणि या 6 धावा. षटकारानं धावा संख्या पुढे टोटल 34. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आज 350 वर्षानंतरही जा राजाची गाथा अभिमानानं गातो. ते नाम उल्लेख केल्यावरती अंगात रक्ताचा सळसळणार असणार. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक सलग 3 धमाके आपल्याला पाहायला मिळाले. 3 मेगा ब्लास्ट आणि या 3 षटकाराने डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली तब्बल 40 आणि 41 धावांचं भलं मोठं आव्हान इथे उभं केलेलं आहे. त्याच्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना जनमान क्रिकेट संघ नाळिंबीनं ते अर्थातच कानिफनाथ क्रीडा मंडळ घोटसईवर सध्या आमची स्क्रीन तुम्हाला दाखवली जाते कुठे तर ती थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे करण भोईर
आणि ऑपरेटिंग टीम मध्ये नीरजला तुम्ही पाहता. हे आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे आणि खरं तर आमचा आवाज आमच्यासाठी लक्ष्मी आहे. खरं तर आवाज आमची ओळख आहे आणि या आवाजाने सर्व काही दिलंय. खरंच या क्रिकेटचा आम्ही आभार मानू तितकं कमी, कारण खरं तर 5-6 वर्ष मागे आलात तर आम्हाला कोणी विचारत नव्हतं, आमची काही ओळख नव्हती. आज जी काही छोटीशी का होईना ओळख आहे ती या क्रिकेटनं आम्हाला दिलेली आहे. त्यामुळे या क्रिकेटचा आम्ही शतश आभारी आहोत. आणि येस, षटक क्रमांक 3 पूर्ण सत्र संपलं. पहिल्या सत्र अखेरीस झालेला धावा 40 आणि 41 टार्गेट. भगवा टॉस करूया चला, दोन्ही संघाचे संघनायक आपण. चला लगेचच संघनायक आपण या. नालिंबीचे संघनायक चला आपण लगेच. नालिंबी संघनायक आपण आलात नाही, इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर तुम्हाला फक्त 10 चेंडू मिळतील. 10 कसे 16 16 सामना 18 चेंडूचा, 16 चेंडू मिळतील. 2 चेंडूंची पेनल्टी लागेल. 8 कशी 10 चेंडूंची धावे लागेल. उशीर आले तर नाही झालं होतं. एकदा आम्ही आदिवासी प्रीमियर लीग कव्हर करायला गेलो होतो आणि प्रवीण सर बघा त्या स्पर्धेचा खरं तर नियम होता की 2 मिनिटं तुम्ही लेट झाला तर 1 रनची पेनल्टी. एक संघ अर्धा तास लेट झाला 15 धावांची पेनल्टी त्यांनी घेतली. त्यांच्या एका खेळाडूकडे टी शर्ट नव्हती सेम, त्यांना 2 धावांची पेनल्टी म्हणजे 17 धावांची पेनल्टी मिळाली जवळपास. आणि तुम्हाला विश्वास बसेल का, 17 रनची पेनल्टी घेऊनही तो संघ जिंकला. आदिवासी प्रीमियर लीग कव्हर करायला आम्ही गेलो होतो. त्या टीमचं नाव वाडी कुठली, आता बरंच काहीतरी नाव होतं वाडी कोणती, पण काय म्हणजे विश्वास आम्हाला बसला नाही. त्यांची मॅच तर 3च ओव्हरची होती आणि त्यामध्ये पण त्यांना पेनल्टी होती जवळपास काहीतरी 17 धावांची. त्यांनी पहिले घेतली गोलंदाजी, समोरच्या टीमला त्यांनी फक्त आणि फक्त 7 रनांवरती थांबवलं. 3 ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 7 रन खर्च केले. ती 17 रनची पेनल्टी घेतली आणि 3 बॉल ठेवून त्यांनी ती मॅच जिंकली. म्हणजे विचार करा, लेट पण थेट कार्यक्रम फिट करून आले. चला या दोन्ही संघाचे संघनायक आलेले. टॉस आपण करून घेऊयात. विश्वासजी केने यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. फर्स्ट लुक खरं तर सर्व समालोचकांसाठी पुढील पर्वामध्ये हेअर कटिंग आणि खरं तर फेशियल प्रत्येक मंथ मध्ये एकदा ते फ्री ठेवणार आहेत. त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करू. आणि पंचांसाठी पण असेल टेन्शन घेऊ नका, फेशियल गरजेचे, पंचांना उन्हातच असतात. टॉस वॉन बाय टीम नालिंबी and they elected to bat first. आपटीची काय मजा झाली, त्यांना हवं होतं ते मिळालं. पुढे येऊन खेळलाय पहिला चेंडू. गमतीचा भाग आहे, मजाक मस्करी व्हायला हवी. जोपर्यंत तुम्ही असा मस्करी करणार नाही दिवस सरणार नाही. मात्र सुरुवात खेळाचा दुसरा डाव 41 धावांचं मोठं टार्गेट ड्रॉ पुढे ठेवलंय आणि यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. गुडसे टीम खेळाच्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळते. 41 करायचा. सुरुवात तर गोलंदाजाने चांगली करून दिली, फक्त 1च रन खर्च केली आहे, एकही धाव खर्च केली नाहीये. डॉट बॉल त्यावेळेस गॅप मध्ये खेळलाय, फिल्डर धावतायत, आउटफील्ड फास्ट आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने बॉल आलाय 4 धावांसाठी. सावकाश चौकार.
निधी चायनीज कॉर्नर्स, शांती सागर बियर शॉप, जयमल्लार दाबा, करण बियर शॉप, एवन दाबा, दादूस चायनीज कॉर्नर, अन्वित वॉटर सप्लायज या सर्वांचं महत्वपूर्ण योगदान आमच्या स्पर्धेला. बॉल गॅप मध्ये पॉवर प्लेचा योग्य वापर, पॉवर प्लेच्या षटकाला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न सफल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. आई भवानी देश शक्ती आणि मलंगडाला मिळू दे मुक्ती. हेच मागणं आई भवानीकडे. आज मलंगडाची यात्रा आपण सर्व करतो. श्री मलंगड म्हटलं की आपला अभिमान आहे, पण हा फटका त्याहून सुंदर आपल्याला पाहायला. वॉट शॉट, पुढे सरसावला, आडव्या बॅटने हल्ला केला, डीप वाइड ऑफ लॉंग ऑफ चा बाहेर. बकॅडॉनचा वेगळ्या अंदाजामध्ये इशारा, 4 धावा. येत आहे का? सर्वांना आतुरता लागली. गुढीपाडवा आणि रामनवमीच्या निमित्तानं अनेक साई भक्त चालत तर शिर्डीची वारी करतील. आडव्या बॅटनं ऑन साइडला लॉक करायचा होता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल हुकला रे हुकला. लगेचच पंचांकडे वाईटची दाद मागितली जाते. येत आहे का? विश्वास जातील मला तर वाटतंय. रामनवमी निमित्त अनेक पालखी मंडळे आपल्याला आपण पाहतो. आपण आवर्जून श्री क्षेत्र शिर्डी येथे जात असताना ओहो यस त्या वाकवल्या. फर्निचर डिस्ट्रॉयड. इफ यू विल मिस आय एम नॉट गोना मिस, आय विल डेफिनेटली हिट. वाह बुआ, मौज कर दी. इंस्टाग्रामवर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आज ते एका खेळाडूने जे इंटरव्ह्यू दिलं होतं ते लवकरच विनिंग सेशन पर्यंत आम्ही व्हायरल करू. प्रवीणजी विशेष सरांनी जर डान्स केला तो देखील व्हायरल होऊ शकतो. गोलंदाज सज्ज होतोय. आडव्या बॅटनं प्रहार केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या फक्त 1. पाटलाक 41 करायचं. 1-2 ने काय होणार नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर टोटल स्कोर कार्ड वरती 12 होती. पाठलाग करायचा तो एकंदरीत 4 ओव्हर मध्ये 3 ओव्हर मध्ये 41 धावांचं टार्गेट आहे. राजाचं तिकडे काय सुरू आहे? राजा जोशी गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा. फटका सर चांगला खेळलाय पण क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि घ्या
सकवा दिला फिल्डरला तिकडे, चेंडू निघाला थेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार आला, फिल्डर तिकडे बीट झाले पूर्णपणे आणि चेंडूने खरं तर चकवा दिला. मॅच ऑन पुन्हा एकदा सामना सुरुवात आणि लाऊड अपील. यस, प्लम LB 3 यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय. विकेटचा पदार आपण पाहतोय पायचेच्या स्वरूपात. फलंदाज बाद. हिंदूंनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न गत वर्षी पूर्ण झालं. 500 वर्षांचा हिंदूंचा संघर्ष अखेर खरा ठरला आणि 22 जानेवारी 2024 रोजी अखंड भारतभर मोठ्या थाटामाटानं अयोध्या राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या प्रमाणावरती साजरा झाला. अखेर विजय हिंदूंचा झाला आणि 500 वर्षांचा संघर्ष खरा राहिला. बोला जय श्रीराम. फटका चांगला खेळलाय, बट फिल्डर पोहोचतायत. कॅच कंप्लीट होईल, बट कॅच ड्रॉप. कंप्लीट होईल का कॅच प्रश्नचिन्ह होता. कॅच तिथे ड्रॉप झाली. जीवनदान मिळालं आणि मिळालेल्या जीवनदानाचा फायदा उचलता येईल का पाहावं लागेल. धावसंख्या नीरज आम्हाला सांगतील टोटल 18 19 असतील. थोडा अपडेट करतात. ओ क्या बात है, फटका बनवलाय आणि क्षेत्ररक्षक तिथे आहेत की नाही कळालंच नव्हतं आणि आता पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय आणि पंचांचा इशारा आलाय. 6 धावा. लक फॅक्टर ऑन षटकार. लास्ट 6 धावा. एक मिनिट, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. सोळाची गरज. 7 बॉल 16. 7 बॉल 16ची गरज आहे. नेक्स्ट इयर आपण पंचांना देखील माईक देऊ. काय बोलतात एक्झॅक्टली आम्हाला देखील कळेल. प्रवीण विशे सरांना माईकची खास गरज आहे. बकॅडॉनचा आवाज आम्हाला इथपर्यंत आला पण विशे सरांचा आवाज काही इथला इथे आला नाही. विनंती आहे डीजे ऑपरेटरला पुढच्या वर्षी वायरलेस ते आपले कॉलर माईक असतात ना ते त्या 2 पंचांना. डीजे सतीश इन द मिक्स. नाही कौतुक आहे डीजे सतीश कारण आम्ही टेन्शन मध्ये होतो सतीश की नाईट तर 7 वाजेपर्यंत केली आहे खुशाल. तर डे ला येऊन आवाज बरोबर राहील का पण नाही. सुंदर डीजे, फार चांगला आउटपुट येतोय आणि जास्त जोर काढावा लागत नाही. समालोचक खरंच एन्जॉय करतात एखादी टुर्नामेंट जिथे डीजे चांगला असेल तर.
कारण पनवेल विभागामध्ये जर तुम्ही गेलात विश्वास MIDC बेल्ट मध्ये तर तुम्हाला डीजे नितीन दुंद्रे ऐकायला मिळतो. यापुढे मुरबाड परिसरामध्ये गेलात तर डीजे तुषार मडके साऊंड सिस्टीम तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर कल्याण डोंबिवली परिसरामध्ये आलात विनायक साऊंड अँड लाईट इव्हेंट. म्हणजे प्रत्येक ठिकाणी डीजे ऑपरेटर मात्र जबरदस्त असतात. आणि या बेल्ट मध्ये आल्याच्या नंतर प्रथमतः डीजे सतीशची भेट झाली आणि फार सुंदर अनुभव आला. जबरदस्त साऊंड क्वालिटी त्यांची, कुठे जास्त जोर काढावा लागत नाही आणि अतिशय चांगल्या दर्जाचे साऊंड आहेत त्यांचे. आणि असा साऊंड असतील तर समालोचकाला देखील आनंद होतो. थोडस आम्ही देखील दमलेलो, शेड्यूल फारच यंदा संगमामध्ये व्यस्त राहिले, ज्याचं कारण सोशल मीडियाने दिलेली छोटीशी का ओळख ती आज वारंवार शेड्यूल व्यस्त ठेवते. ऑफ साईडला आडवा बॅटनं प्रहार करायचा होता आणि विश्वास केनेसारखे जे आमचे बंधुतुल्य मित्र आहेत त्यांचं आमच्यावरती राहिलेलं प्रेम कुठे आम्हाला घरी बसून देत आहे. एक रन तर आज आम्ही आराम करणार होतो, पण विश्वास केने सांगितलंय स्पर्धा माझी आहे, तुम्हाला या स्पर्धेला यावंच लागेल आणि आवर्जून आम्ही या स्पर्धेसाठी आज उपस्थित राहिलो. त्याबद्दल विश्वास केने आणि ब्रदर्स ग्रुपचा आम्ही आभार व्यक्त करू. फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे आहेत की नाही आता कळत नाहीये, ते झोन करतात आमच्या नजरेच्या आड आहे आणि यदा कदाचित मला तर वाटतं तिथे क्षेत्ररक्षक होते, कारण बॉल तर अडवला गेलाय. खरं ते क्षेत्र आमच्या डोळ्यांच्या नजरेआड आहे, त्यामुळे अनुमान लावणं थोडं कठीण जातं. 3 चेंडू आणि 13ची गरज. 3-13 कोणाचे वाजतील का 3-13 धावा केल्या जातील. 3-13 रिवर्स आणि चुकीच्या वेळेस चुकीचं कार्य जर कराल तर त्याची भरपाई तुमच्या संपूर्ण संघाला भोगावी लागेल. विनाशकाली विपरीत बुद्धी रिवर्सचा प्रयत्न यशस्वी ठरला. डॉट बॉल आता 2 बॉल 13. 2 षटकार आले तर सामना बरोबरी सुटेल, पण चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे धावा कंपल्सरी करावा लागतील. षटकार आलाय थेट सीमा पलीकडे 6. महाराष्ट्रात सध्या 3च खेळ चर्चेत आहेत, क्रिकेट, कबड्डी आणि बैलगाडा शर्यत. शेवटच्या बॉलवरती मिळाला चौकार, सामना संपला, मॅच फिनिश आणि मैदानाच्या आतमध्ये या सामन्यावर